ओके, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करतात. आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहोत, इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट. मग त्याच्यासाठी दिलेलं एक पहिलं एक्झाम्पल आहे, ते लिहून घ्या. एक्झाम्पल, a bank has decided bank has decided to collect fixed deposit, decided to collect fixed deposit. The bank has to collected the bank has to decided to collect fixed deposit at the rate of 10%, at the rate of 10% per annum to be compounded on per annum to be compounded on 1 yearly basis, 2 half yearly basis, 3 quarterly basis, and 4th monthly basis, and 4th monthly basis. Okay, so bank has decided to collect fixed deposit at the rate of 10% per annum to be compounded on yearly basis, half yearly basis, quarterly basis and monthly basis. ओके, सो हा एवढाच प्रॉब्लेम दिलेला आहे. आणि खाली काय म्हटलेलं आहे, फाइंड द इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट इन ईच केस. फाइंड द effective rate of return. Find the effective rate of return effective rate of return नहीं है. Find the effective rate of interest in each case. Interest in each case. Find the effective rate of interest in each case. असा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आता एक लक्ष येतं, या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये फक्त एकच डिजिट दिलेलं आहे 10%. मग बाकीचं आता प्रिन्सिपल अमाऊंट कुठून घ्यायची, त्याच्यानंतर एन कुठून घ्यायचा, आर सपोज दिलेलं आहे, एन कुठून घ्यायचा, सो हेच आपल्याला शिकायचं अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये. आता मी आता रफ करतो, मग आपण जाऊया सोल्युशन कडे. तुम्हाला काल मी सांगितलं होतं की ज्यावेळेला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला 4 कंडिशन काय विचारले जातील, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही विचारलं जाणार नाहीये. ह्या प्रॉब्लेम मध्ये सेम तुम्हाला इयरली काय विचारलं, इयरली, हाफ इयरली, मंथली आणि इयरली, हाफ इयरली, मंथली आणि काय म्हटलंय, क्वार्टरली आणि मंथली तुम्हाला विचारले गेले. आता आपण याचं सोल्युशन पाहूया. सोल्युशन बघताना आधी आपल्याला काय करायचंय, इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला काय तो बघूया. सो इफेक्टिव्ह rate of investment, rate of interest, effective rate of interest is equal to I म्हणजे काय, इंटरेस्ट
I is equal to I is equal to I is equal to a minus p. I is equal to a minus p. ओके, I is equal to a minus p. हा झाला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला. सो याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, फाइंड. आता हे करण्यासाठी आपल्याकडे पी नाहीये आणि आय सुद्धा नाहीये, आपल्याकडे ए सुद्धा नाहीये. सो याच्यापैकी कोणतीच ए नाहीये. सो अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये एक लक्षात ठेवा, एक तर आपल्याला पी जो आहे तो ऍझ्युम करावा लागेल. म्हणजे सपोज इथे आपण घेऊयात पी इज इक्वल टू 100. हा आपण ऍझ्युम केलेला आहे. जीएल मध्ये 100 नाही, आपल्याला फक्त इंटरेस्टच काढायचा आहे. पी घेतला 100 आणि एन घेऊयात, एन ऍझ्युम करूयात Q1, एन इज इक्वल टू 1. सो ऍझ्युम दॅट, असं म्हणूयात, ऍझ्युम दॅट P is equal to 100 and n is equal to 1 मग हे जर ऍझ्युम केलं तर आता आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल, जो आपण पाहिला होता कंपाऊंडेंटचा ए चा. मग ह्या फॉर्म्युला मध्ये जर पी च्या ठिकाणी, एन च्या ठिकाणी आणि आर तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. सो आर ऑलरेडी दिलेला आहे, आर इज इक्वल टू 10% आहे. सो दिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी जर आपण हे पाहिल्यानंतर आपल्याला ए ची अमाऊंट मिळेल. मग ए ची जर अमाऊंट मिळाली तर इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ए मायनस पी. मग जी काही येईल तो राहील आपला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट. सो ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 डिवायडेड बाय 100 रेस टू एन. हा आपला फॉर्म्युला होता, बरोबर आहे. आता मी काय करतो, आधी रफ करतो सगळं इथे, आणि आता इयरली, हाफ इयरली, मंथली, क्वार्टरली आणि मंथली आपण कॅल्क्युलेट करूयात. सो फर्स्ट कंडिशन म्हटलेले आहे त्यांनी. आता इथे मी ठेवतो इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून ठेवतो, ए मायनस पी. सो फर्स्ट इयरली मध्ये फॉर्म्युला काय येणार आहे आपला इंटरेस्टचा, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 एन. ओके, सो ए इज इक्वल टू पी किती घेतले आपण, ऍझ्युम केले 100, देन 1 प्लस आर किती आहे 10%, म्हणून 10 डिवायडेड बाय 100, आणि एन किती घेतले 1. सो इट इज इक्वल टू 100 1 प्लस 0.101. आता ह्याचं तुम्ही 100 इंटू 1.10 रेस टू 1 म्हणजे तेवढंच येणार तुमचं. सो 100 इंटू 1.10 करून बघा, 100 इंटू 1.10 इट इज इक्वल टू 110. इथे आलं 110. सो आता आय चा फॉर्म्युला काय होता, ए मायनस पी. सो आय इज इक्वल टू ए मायनस पी. सो इट इज इक्वल टू अमाऊंट किती आलेली आपली, ए किती आलेला आता फाइंड आउट करून 110, आणि पी किती होता आपला 100. सो आय इज इक्वल टू 10%. आय इज इक्वल टू 10%. सो रेट ऑफ इंटरेस्ट, इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट आपण फाइंड आउट केला किती, 10% इयरली बेसिसला. आता आपण पाहूयात हाफ इयरली. सेकंड वन आहे हाफ इयरलीला फॉर्म्युला तुमचा सेम राहणार, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 2 इंटू 100 रेस टू 2n. हाच होता ना काल आपण घेतलेला हाफ इयरलीला, 2 इंटू 100 रेस टू 2n. सो ए इज इक्वल टू पी किती आहे 100, 1 प्लस आर 10 डिवायडेड बाय 2 इंटू 100 200 डायरेक्टली, आणि इथे 2 इंटू 1 म्हणजे 2 आलं, 2 इंटू 1. सो इट इज इक्वल टू 100 1 प्लस 0.05. बघा येतं काय, एवढंच येतं का, 10 डिवायडेड बाय
200. 0.05 raised to 2. So 100 in bracket 1.05 raised to 2. So 1.05 च रेस टू 2. आता 1.05 च 1.05 रेस टू कसं काढायचं म्हटलंय 1.05 इंटू इक्वल टू म्हणजे किती मिळालं तुम्हाला 1.1025. सो 100 इंटू 1.1025. सो आन्सर येतं 110.25. 110.25. सेम तुमचं पुन्हा I is equal to A minus P. So it is equal to 110.25 minus 100 is equal to 10.25%. 10.25%. So तुमचं हाफ इयरली आन्सर आलं 10.25%. सेम आता तुम्हाला काय करायचंय क्वार्टरली आन्सर काढायचंय. सेम काय करायचंय क्वार्टरली आन्सर काढायचंय. ज्यावेळेला तुम्हाला पी दिलं नव्हतं इथे एन दिलं नव्हतं तो आपण ऍज्युम केलेला आहे. आपल्याला इंटरेस्ट रेट फक्त फाइंड आउट करायचं होतं त्यासाठी. ओके. सो आता मी रफ करतो मग आपण काय करूयात क्वार्टरली आणि हा मंथली पाहूयात. ओके. सो आता आपण जाऊयात क्वार्टरली आधी पाहूयात. थर्ड वन क्वार्टरली. क्वार्टरली मध्ये फॉर्म्युला काय येणार मी क्वार्टरलीचा A is equal to P in bracket 1 plus R upon 400 divided by 4n. 400 divided by 4n. So A is equal to P किती आहे 100 1 plus 10 upon 400 10 upon 400 into 4 raised to 4 4 into 1 4. So it is equal to 100 1 plus 10 upon 400 0.025 0.025 raised to 4. So it is equal to 100 then 1.025 raised to 4. So 1.025 raised to 4 किती येतं बघा 1.025 into equal to so 1.1038 हे किती येतं 100 into 1.1038. आता रेस्ट टू 4 करताना काय म्हटलेलं की इंटू इक्वल टू 2 टाइम प्रेस करायचंय. सो येतं आता 100 आणि येतं इंटू 100. आन्सर येतं 110.38. 110.38. आता काय I is equal to A minus P. I is equal to A minus P. So it is equal to 110.38 minus 100 is equal to 10.38%. 10.38%. हे झालं क्वार्टरली. देन आता येईल मंथली. फोर्थ वन काय येईल मंथली. मंथलीचा फॉर्म्युला काय आहे A is equal to P 1 plus R upon 1200 divided by 12n. So A is equal to P in bracket 1 plus 10 divided by 1200 into raised to 12. So आता बघा 10 divided by 1200 0.00083. सो इथे तर किती होतं 100 घेतलेलं पण. सो इट इज इक्वल टू 100 1 प्लस 0.0083 रेस टू 12.
10 divided by 12. Sorry, 10 divided by 10 divided by 1000. Okay, 12. So it is equal to 100 1.0083 raised to 12. So 1.008 1.0083 हा 83 रेस टू 12 म्हणजे इंटू इक्वल टू रेस टू 12 असला की मग काय सांगितलं 3 टाइम इंटू इक्वल टू करायचं इंटू इक्वल टू 3 टाइम इंटू इक्वल टू झाल्याच्या नंतर काय म्हटलं होतं आपण एम प्लस प्रेस करायचंय एम प्लस पुन्हा इंटू इक्वल टू आणि त्याच्यानंतर काय करायचंय इंटू एम आर करायचंय एम आर आणि त्याच्यानंतर इंटू 100. सो पॉइंट सॉरी पहिला आपल्याला 1.0083 ओके त्याच आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी इंटू इक्वल टू 1 टाइम इंटू इक्वल टू 2 टाइम इक्वल टू 3 टाइम then m plus then into equal to then into rm किती आलं so 100 in bracket 1.068 so into 100 so 100 into 1.068 100 into 1.068 एक मिनिट हे चुकलंय जरा काहीतरी 100 1.0083 into equal to into equal to चलो then m plus into equal to into mr सो इथे त्याने दिलेलं आन्सर थोडस चुकलेलं आहे बघा आपलंच आन्सर बरोबर होतं आपलं आन्सर किती येतं याचं सॉरी 12 म्हटलेलं आहे ना त्यांनी इथे किती म्हटलेलं आहे रेस टू 12 आहे 24 नाहीये रेस टू 12 म्हणजे मग काय होईल आपलं
रेस टू 12 काढायचं तर आपल्याला काय करावं लागणार, पहिला स्क्वेअर काढूयात आणि रेस टू 8 काढूयात. ओके, सो 1.0083 इंटू इक्वल टू किती आलं, 1.017 आणि देन हे झालं स्क्वेअर. रेस टू 4 काढायचं आपलं, सॉरी 1.008. सो आता रेस टू 4 आहे, लक्षात घ्या इथे काय म्हटलंय, रेस टू 12 आहे. रेस टू 12 आपण काय करूयात की अशा दोन ठिकाणी त्याचा डिवाइड करूयात, 4 आणि 8, म्हणजे रेस टू 4 आणि रेस टू 8. मग सपोज 4 आणि 8 मध्ये डिवाइड केलं तर आपण काय करू, 1 इकडे बघा 1 दिसतंय, 1.0038 1.0038 इंटू इक्वल टू हा झाला स्क्वेअर आणि इंटू इक्वल टू हा झाला रेस टू 4. ओके, रेस टू 4 चा आन्सर किती आलं, रेस टू 4 चा आन्सर किती आलं, एक मिनिट, 1.0083 बरोबर आहे, सॉरी हा 1.0083 इंटू इक्वल टू हा झाला स्क्वेअर इंटू इक्वल टू झाला रेस टू 4. रेस टू 4 चा आन्सर किती दिला, 1.0336. म्हणजे आपण काय घेऊयात, 1.034. काय घेऊयात, याचा आन्सर आला 1.034. आता ह्याला आणखी एकदा हे जे आलेलं आहे, आलेलं रेस टू 4, याला आणखी एकदा इंटू इक्वल टू केलं की मिळतं का आपल्याला, एक मिनिट, 1.0083 इंटू इक्वल टू सो हे 2 टाइम्स, म्हणजे हा झाला रेस टू 4 दिसतोय, आणि पुन्हा इंटू इक्वल टू केलं तर आपल्याला काय मिळतं, रेस टू 8. रेस टू 8 किती मिळालं, 1.068. सो आपण तो घेऊया तिथे 1.068. आता रेस टू 12 काढायचं तर आपल्याला ह्याचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजे 1.034 इंटू 1.068. आन्सर किती आलं, 1.1043. सो इथे घेऊयात 1.1043 इट इज इक्वल टू 110.43. So I is equal to a minus p. So it is equal to 110.43 minus 100. So it is equal to 10.43%. ओके, सो हे आलं मंथली. सो लक्षात आलं 12 चे आपण कसं केलं, रेस टू 12 कसं काढलं, 4 आणि 8 मध्ये 4 प्लस 8 किती होता, 12, म्हणून त्याला आपण काय केलं, सेपरेट केलं, आणि ह्याचा रेस टू 4 आपण काढून घेतला आणि देन रेस टू 8 काढून घेतला, आणि त्याचा पुन्हा जे आलेले आन्सर आहेत त्याला मल्टिप्लाय केले होते, आपल्याला काय मिळालं, रेस टू 12 मिळाला. सो अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट केलं. सो बुक्स मध्ये जे असे प्रॉब्लेम दिलेले आहेत तर ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो इथे आपण थांबूयात, कोणा काही डाऊट्स असतील तर मला विचारा. हॅलो, आता मी तुम्हाला काय करतोय की सेम टाईपचं जसं आता आपण सॉल्व्ह केला त्याच टाईपचा एक प्रॉब्लेम होमवर्क साठी देतोय, तो प्रॉब्लेम लिहून घ्या. काही डिफरन्स नाहीये, सेम प्रॉब्लेम आहे, फक्त रेट ऑफ इंटरेस्ट चेंज राहील याच्यात. ओके, सो एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल प्रॅक्टिस साठी, अ फिक्स टर्म मॅच्युरिटी, अ फिक्स टर्म maturity, a fixed term maturity plan, a fixed term maturity plan of a well known mutual fund, of a well known
well known mutual fund of a well known mutual fund well known mutual fund declared 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 well known mutual fund declared 12% compound interest per annum. Declared 12% compound interest 12% compound interest per annum per annum. Find the effective rate of interest. Find the effective rate of interest. Find the effective rate of interest is to be compounded. Interest is to be compounded. Is to be compounded. First one yearly. Second one half yearly. Third one quarterly, and fourth one monthly. आता सेम प्रॉब्लेम आहे मगाशी जो आपण सॉल्व्ह केला त्या पद्धतीने. याच्यामध्ये तुम्हाला आर फक्त दिलेले आहे 12. पी तुम्ही काय घेणार मग याच्यामध्ये? पी इज इक्वल टू assume that p is equal to 100 and n is equal to 1. सो p 100 घेतलात, n तुम्ही 1 घेतलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आर तुमचा 12% येईल. सो सेम तुम्हाला इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली जो आपण मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा आहे. आता सॉल्व्ह करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले, याच्यामध्ये काही डिफिकल्टी आल्या, तर मला तेव्हा विचारा, आपण सॉल्व्ह करू. आणि याच्यासाठी आता तुम्हाला या लेक्चर नंतर, लेक्चर संपल्यानंतर कंपल्सरी तुम्ही याच्यामध्ये अटेंडन्स लावायचे. आणि कदाचित अजून काही नाही, पण आज ज्या पद्धतीने एक जे आर आलाय त्यामध्ये कदाचित 15 फेब्रुवारी पासून तुमचं कॉलेज स्टार्ट होऊ शकतं. अजून काही आयडिया नाही त्याच्याविषयी, क्लिअरली हे नाहीये, पण 15 फेब्रुवारी चालू होण्याची शक्यता आहे. सो त्या हिशोबाने तयार, जर झालंच तसं तर आपण ऑफलाईन सगळे प्रॉब्लेम पुन्हा घेता येतील आपल्याला. ओके. सो हा प्रॉब्लेम सध्या तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. काही प्रॉब्लेम आला तर मला विचारत जा.